नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे। खरं तर ही परिस्थिती आजची नाही, गेल्या 25-30 वर्षापासूनची हीच परिस्थिती आहे की कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या, वाहतूक कोंडी आणि एकूणच रस्त्यांची कमतरता आणि रस्त्यांचा दर्जा ह्याबाबत वारंवार आंदोलनं झालेली आहेत। याकडे लक्ष वेधले गेलेले आहे। अनेक संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत। सांगायचं तात्पर्य आणि या विषयावर बोलायचं कारण म्हणजे नवीन आलेले जिल्हा पोलीस प्रमुख तथा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबतचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे। आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी जे काही नियम आणि त्यांची अंमलबजावणी करावी लागत असताना येणाऱ्या अडचणींचा सुद्धा उहापोह करणं तितकंच गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी जे काही पोलीस अधीक्षक होऊन गेले त्यामध्ये उल्लेख करावा लागतो तो म्हणजे भगवंतराव मोरे, माधवराव सानप, आर.के. पद्मनाभन, संजय कुमार, मोहिते असतील, जाधव असतील यांच्यासह सर्वांचाच। कारण 1990च्या सुमारास शिवप्रताप सिंह यादव म्हणून पोलीस अधीक्षक होते आणि त्यांनी काळ्या धंद्यांपासून एकूणच जिल्ह्याला जी कायदा आणि सुव्यवस्थेची शिस्त लावण्यासाठी जी पावलं उचलली होती ती अजूनही लोकांच्या लक्षात आहेत। त्यानंतर आलेले वैद्य काही काळ होते, पण त्यानंतर आलेले भगवंतराव मोरे यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी मोठी कामगिरी केली होती। पोलीस हा माणूसच आहे आणि तो समाजाचा एक घटक आहे। पोलीस आणि समाजानं एकत्र येऊन जितकं चांगलं काम करता येईल तेवढं करावं अशी एक धारणा भगवंतराव मोरे यांनी त्यावेळी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर जे आलेले माधवराव सानप यांनी तर जिल्ह्यात एक मोहल्ला एक गणपती आणि सलोखा संकल्प असे महत्वाचे मुद्दे पुढे आणले होते। एक गाव एक गणपतीला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे समाजातही सलोखा राहत होता आणि तरुणांमधील हेवेदावे कमी होण्याबरोबरच जो अनाठायी होणारा खर्च तोही कमी झाला होता। त्याचबरोबर सलोखा संकल्प ही जी कल्पना होती माधवराव सानप यांची, त्यातून ज्या गावांमध्ये किंवा ज्या तालुक्यांमध्ये भाऊबंदकीतून होणारे खून हाणामाऱ्या थांबवण्यासाठी त्यांना एकत्र आणणं, त्यांचा सलोखा निर्माण करणं आणि त्यांच्या एकत्र जेवणावळी निर्माण करून त्यांच्यामध्ये नात्यांची वीण घट्ट करणं असा एक महत्वाचा टप्पा माधवराव सानप यांनी राबवला होता। त्यानंतर आलेले आर.के. पद्मनाभन यांनी गणेशोत्सव काळात विना लाठी बंदोबस्त हा एक महत्वाचा मुद्दा पुढे आणला होता। कारण गणेश उत्सव सुरू असताना तरुणांचा एक सळसळता उत्साह असतो। विशेषतः विसर्जन मिरवणुकीवेळी तर तरुणांना नाच गाण्यावरचा ठेका आणि त्यांचा एकूण उत्साह हा मोठा असतो। त्या काळात पोलिसांमध्ये एक असं चित्र असतं की मिरवणूक लवकर संपावी म्हणून मंडळांच्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत राहणं आणि ते करत असताना होणारे वाद। आर.के. पद्मनाभन यांनी हा मुद्दा लक्षात घेऊन विना लाठी बंदोबस्त राबवण्याचा निर्णय घेतला होता आणि एकाही पोलिसाच्या हातात काठीऐवजी फक्त तोंडानं सांगणे की बाबांनो पुढे चला, त्यांच्यात मिसळणे, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणे, मिरवणुकीत मिसळणे आणि पोलीस आणि कार्यकर्ते एकच आहेत अशी भावना निर्माण करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मिरवणूक पुढे नेणे असा एक त्यांनी तो प्रयोग केला होता आणि बऱ्यापैकी यशस्वी झाला होता। त्यानंतर जे आलेले होते ते संजय कुमार आणि हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे तो शहराच्या वाहतुकी संदर्भातला। संजय कुमार यांच्या काळात सुद्धा शहरातील होणारी वाहतुकीची कोंडी या संदर्भात वारंवार बातम्या येत होत्या, वारंवार आंदोलनं होत होती आणि त्यामुळं संजय कुमार यांनी एक असा विचार पुढे आणला होता की शहरातील वाहतूकच बंद करायची, म्हणजे दुचाकी असतील किंवा चारचाकी वाहनं असतील ही प्रायव्हेट वाहनं शहरात जाणार नाहीत याची दक्षता घ्यायची आणि शहरातील महत्वाच्या भागांमध्ये फक्त आणि फक्त सार्वजनिक वाहतूक म्हणजेच KMT, ST आणि रिक्षा यांचाच वापर केला जावा। आणि त्यांचा हा मुद्दा तसा पुढे आणण्यासाठी काही जण झटत होते। त्यावेळी जो या संदर्भात विचार विनिमय सुरू होता त्या चर्चेत आम्ही सुद्धा त्यावेळी सहभागी होतो की शहरातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रायव्हेट गाड्यांना शहरात बंदी, शहरातील बाजारपेठेत जायचं आहे किंवा महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे तर त्यांनी त्यांची वाहनं किंवा जे मैदान उपलब्ध होईल त्या ठिकाणी पार्क करायचे आहेत आणि तिथून KMT बस असो, रिक्षा असो याद्वारे शहरात प्रवास करायचा आहे। तो अर्थात महापालिका असेल, अंबाबाई मंदिर असेल किंवा माधवा रोड असेल, ही जी महत्वाची बाजारपेठ आहे त्या ठिकाणी त्यांनी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायचा आहे। म्हणजेच हे जसं अंबाबाई आणि महापालिका आणि माधवा रोड या व्यापारी पेठे संदर्भातला जो विचार होता तसाच लक्ष्मीपुरीसाठी सुद्धा विचार होता, तसाच शाहूपुरीतील व्यापार पेठेसाठी विचार होता आणि तसाच राजारामपुरीतील व्यापारी पेठेसाठी तोच विचार होता की ज्या ठिकाणी व्यापारपेठ आहे किंवा ज्या ठिकाणी खरोखर वाहनांची गर्दी होते, ज्या चौकात वाहतूक जाम होत आहे, ट्रॅफिक जाम होत आहे, अभ्यास करून तेथील वाहतूक पूर्णपणे बंद करून ती जी बाहेरून येणारी जी वाहनं असतील ती शेजारच्या मैदानात कुठेतरी पार्क करायची
आणि त्या व्यक्तींनी मंदिरात, त्या भाविकांनी मंदिरात जायचं, त्या ग्राहकांनी त्या व्यापारी पेठेत जायचं, किंवा त्या व्यक्तींनी आपापल्या कामासाठी महापालिका असो किंवा जवळपासची कार्यालय तिथे जे होती ती असो, त्या ठिकाणी आपापली जाऊन कामं करायची. त्यावेळी भवानी मंडपात सुद्धा बस स्टॉप होता आणि या भवानी मंडपात उतरून अंबाबाई मंदिरात जाणं शक्य होतं, महाद्वार रोडवर जाणं शक्य होतं, जुना राजवाडा पोलीस स्टेशन असो किंवा जुना राजवाड्यात असणाऱ्या विविध कार्यालयांमध्ये जाणं शक्य होतं आणि शिवाजी पुतळ्यावर सुद्धा बस स्टॉप होता. तेथे उतरणाऱ्यांना महापालिका जवळ होती, पान लाईन जवळ होती, पापाची तिकटी जवळ होती, त्याचबरोबर महाद्वार रोड सुद्धा जवळ होता. याचबरोबर दुसरा एक बस स्टॉप होता, तो म्हणजे शाहू खासबाग मैदानाजवळ. त्या ठिकाणी उतरणाऱ्यांना, प्रवाशांना सुद्धा अंबाबाई मंदिर सुद्धा जवळ होतं आणि लगतचा परिसर सुद्धा जवळ होता. हे जे असे काही ठोकताळे बांधून संजय कुमार यांनी जे उपाययोजना काढल्या होत्या की दुचाकी आणि चारचाकी जी प्रायव्हेट वाहनं आहेत ती शहरात जाता कामा नये, तर त्या प्रवाशांनी किंवा भाविकांनी थेट सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, केएमटीचा वापर करावा, रिक्षाचा वापर करावा आणि त्या त्या ठिकाणी पोहोचावं. राजारामपुरीतील सुद्धा मेन रोड असो किंवा सर्व गल्ल्या असतील त्या भागात सुद्धा वाहतुकीला अशाच प्रकारे खाजगी वाहतुकीला, खाजगी वाहनांना बंदी करायची आणि फक्त त्या मार्गावरून केएमटी आणि रिक्षा याच धावू शकतील आणि त्यातूनच प्रवास होऊ शकेल. खरं तर एक कल्पना होती आणि त्या कल्पनेवर अभ्यास सुरू होता. संजय कुमार यांनी यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं. शहर वाहतूक नियंत्रण शाखेपासून कोल्हापूर शहरातील 4ही पोलीस ठाणे आणि करवीर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी बोलावून घेऊन यावर बैठक घेतली होती की हा विचार कसा वाटतो आणि तो अंमलात आणण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील. त्या दृष्टीने त्यावेळच्या सर्व अधिकाऱ्यांनी अभ्यासही सुरू केला होता. दरम्यान संजय कुमार यांची बदली झाली आणि ती योजना, त्यांचे जे काही विचार होते ते तेथेच थांबले. पुढे या विषयावर कोणीही विचार केला नाही. आज ह्या विषयावर बोलायचं कारण म्हणजे जे नवीन पोलीस अधीक्षक आलेले आहेत योगेश कुमार गुप्ता यांनी शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक खरोखर नियंत्रण करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. माध्यमांशी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी तेच सांगितलेलं आहे. त्या अनुषंगानं आज ह्या विषयाची आठवण झाली की संजय कुमार यांनी जी ही कल्पना आणली होती त्यावर परत विचार होऊ शकतो का. पण हा विचार करत असताना एवढा सहजासहजी होणार नाही हेही तितकंच खरं आहे. कारण या वाहतुकीचं नियमन करत असताना बाहेरील लोकांना शहरात प्रवेश देत असताना त्यांची त्या त्या नाक्यावर, त्या त्या मैदानावर थांबण्याची व्यवस्था करणे, ते थांबत असताना त्यांच्या वाहनांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पार्किंग चार्जेस असणार का हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे पोलिसांचं चौकाचौकातील वाहतूक नियंत्रणाचं काम थांबेल, पण अशा मैदानांवर मात्र पोलिसांना करडी नजर ठेवावी लागेल. स्टेशन रोड हा सुरूच ठेवावा लागेल. त्याचप्रमाणे जे काही महत्त्वाचे रूट असतील शहरातील ते सुरूच ठेवावे लागतील. पण ज्या बाजारपेठा आहेत, धार्मिक स्थळं आहेत, शासकीय कार्यालय आहेत, त्या ठिकाणी जाताना मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असो किंवा रिक्षा असो यांचाच वापर केला तर ही योजना अंमलात येऊ शकते आणि त्यामुळं शहर जे आज वाहतूक कोंडीमुळे घुसमटत आहे त्याचा मोकळा श्वास शहराला घेता येईल. रस्ते रिकामे राहतील, रस्त्यांवरून माणसांना फिरणं सोयीचं होईल, ट्रॅफिक जामही होणार नाही आणि प्रदूषण सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळं अशा विषयावर साकल्यानं विचार करायला हरकत नाही. पण हे करत असताना व्यापाऱ्यांचा जो माल परगावून येणार आहे त्या संदर्भात काय करायचं हाही मुद्दा पुढे येतो. अर्थात संजय कुमार यांनी हा जो मुद्दा घेतला होता तो पीक हावरसाठी घेतला होता. ज्या काळात वाहतुकीची कोंडी जास्त होते किंवा ज्या काळात सर्वाधिक वाहनं रस्त्यावर असतात त्या काळापुरताच हा निर्णय प्रायोगिक तत्वावर त्यावेळी अंमलात आणला जाणार होता. पण तो थांबला. संजय कुमार यांची बदली झाल्यामुळे थांबला. आता योगेश कुमार गुप्ता याच्यावर कदाचित विचार करतीलही, पण ते करत असताना येणाऱ्या अडचणींचा सुद्धा अभ्यास तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक संघटनेला विश्वासात घ्यावं लागणार आहे. वाहतूक संघटना असेल, प्रवासी संघटना असेल, व्यापारी संघटना असेल किंवा भाविक असतील, या सर्वांची मतं विचारात घेतली तर हा निर्णय पुढे जाऊ शकतो. मध्यंतरी महापालिकेनं सुद्धा नो व्हेकल डे म्हणून प्रकल्प सुरू केला होता. नगरसेवक सुद्धा सायकलनं महापालिकेत जात होते, अधिकारी सुद्धा सायकलनं महापालिकेत जात होते. तो सुद्धा उल्लेखनीय असा एक प्रोजेक्ट होता. या सर्व योजनांचा किंवा कल्पनांचा साकल्याने विचार करून जर या संदर्भात काही ठोस निर्णय घेतले तर निश्चितच आजच्या घडीला तरी कोल्हापूरच्या वाहतूक समस्येवर तोडगा निघू शकतो. कोणत्याही घराची, दुकानाची तोडफोड न करता, रस्ते रुंदीकरण न करता आजच्या घडीला जोपर्यंत दुसरा शहर विकास आराखडा निर्माण होत नाही, अंमलात येत नाही, तोपर्यंत तरी ही जी कल्पना आहे ही अंमलात आली तर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी सुटू शकते असं या क्षेत्रातील तज्ज्ञांना सुद्धा वाटतं. यानुसार जर विचार झाला तर करावा असंही काही जणांचं मत आहे. नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सूत्र हातात घेतल्यापासून एक सकारात्मक कामाला सुरुवात केलेली आहे असंच एकूण वातावरण आहे. कारण त्यांनी ज्या दिवशी पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांच्या सुरू असलेल्या भेटीगाठी आणि कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील
कायदा सुव्यवस्था असो, गुन्हेगारी असो किंवा काळे धंदे असोत, अंमली पदार्थांची तस्करी असो आणि वाहतूक व्यवस्था असो, या संदर्भात गुप्ता यांनी प्रत्येक घटकाकडून सकारात्मकदृष्ट्या माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे. हीच त्यांची जी सकारात्मकता आहे ती जर कायम राहिली तर गुप्ता सुद्धा एखादी योजना कोल्हापुरात राबवण्यासाठी निश्चितच यशस्वी होतील, हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण यापूर्वी ज्या काही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जो आपण नामोल्लेख केला, त्यांनी ज्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे प्रकल्प राबवले, ते पाहता त्यांच्यासारखाच दृष्टिकोन गुप्ता यांचा दिसून येत आहे, सकारात्मक आहे. त्यांची कामाची पद्धत सकारात्मक आहे, हेच एकूण दिसून येत आहे. म्हणून गुप्ता यांच्याकडून निश्चितच कोल्हापूर शहर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्यांच्याकडून निश्चितच योग्य पावले पडतील, असं सर्वसामान्यांचं आजच्या घडीला तरी मत निश्चितच आहे. गुप्ता आपल्या कामात यशस्वी होतील असंही मानलं जात आहे. अर्थात ते आपल्याला त्यांच्या कामगिरीवरून दिसूनच येणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.